आज आपण M2 च्या सगळ्यात पहिला क्वेश्चन पेपर इनसेमचा 2020 साली जी फर्स्ट 2019 पॅटर्नची एक्झाम झाली होती, 2019 पॅटर्न मध्ये M2 ची फर्स्ट एक्झाम जी झाली त्याचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय. दॅट इज मार्च 2020 मध्ये झालेली एक्झाम. ठीक आहे. मग त्यामध्ये टोटल एकूण 4 क्वेश्चन्स होते. क्वेश्चन 1 2 3 4. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 सब क्वेश्चन्स आहे बघा. एबीसी एबीसी एबीसी. प्रत्येक क्वेश्चन 5-5 मार्काला आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे दोन्ही क्वेश्चन युनिट नंबर 1 वर आहे. ठीक आहे. आणि युनिट नंबर 3 युनिट नंबर 2 वर क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आहे. त्यामध्ये पण 3-3 क्वेश्चन्स आहे. तर स्टार्ट करू. सगळ्यात पहिलं हा क्वेश्चन पेपर असतो 30 मार्क्स. टोटल 15 मार्क युनिट 1 वर असतात आणि 15 मार्क युनिट नंबर 2 वर. ओके. सो इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा. क्वेश्चन 1 सॉल्व्ह करा किंवा 2, क्वेश्चन 3 और 4 म्हणजे दोघांपैकी एक सॉल्व्ह करायचा आहे. इकडे पण 3 आणि 4 मधला एकच सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये 3 डिफरन्शियल इक्वेशन्स आहे बघा. सॉल्व्ह सॉल्व्ह सॉल्व्ह. ओके. आता 3 डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे dy/dx इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. आता इथे जर तुम्ही नीट पाहिलं, हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे याला तुम्ही एक्झॅक्ट मेथड वापरू शकता. त्याच्यासाठी कंडिशन काय आहे की गिवन डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला mdx प्लस ndy फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेणे. मग हे क्वेश्चन नंबर 1A हाऊ टू सॉल्व्ह बघा. सगळ्यात आधी हा जो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे त्याला mdx प्लस ndy फॉर्म मध्ये आणलं. खाली बघा, क्रॉस मल्टिप्लाय केले, राईट साइडला लेफ्ट मध्ये शिफ्ट केलं आणि इथे मायनस जो आहे हा मायनस मला प्लस पाहिजे म्हणून त्याला मध्ये पाठवलं, इथे प्लस केला. सो mdx प्लस ndy फॉर्म आलाय. हा फॉर्म आल्यानंतर आपण m आणि n घेतो. m आणि n घेतल्यानंतर m म्हणजेच कोण तर dx च्या सोबतचा टर्म आणि n म्हणजे dy च्या सोबतचा टर्म. मग या ठिकाणी m आणि n चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो. m चा विथ रिस्पेक्ट टू y आणि n चा विथ रिस्पेक्ट टू x. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर सारखे आले तर तुमचं कंक्लुजन काय येतं, डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. मग सारखे आले तर आपण त्याला एक्झॅक्ट म्हणतो आणि एक्झॅक्ट म्हटल्यानंतर जनरल सोल्युशन काढण्यासाठी फॉर्म्युला वापरतो mdx प्लस ndy इक्वल टू c. दोघांचे इंटिग्रेशन घेताना कंडिशन काय वापरायची, m चं इंटिग्रेशन घेताना y कॉन्स्टंट आणि n चं इंटिग्रेशन घेताना x फ्री. मग इथे m ची जी व्हॅल्यू ती ॲज इट इज पुट करून द्यायची आणि n ची व्हॅल्यू पुट करताना मात्र आपल्याला कोण नकोय, x नकोय. मग x नको असलेली टर्म कोणती आपली -y+1 म्हणून मी इथे घेतला -y+1 आणि त्यांचं इंटिग्रेशन काढलं आणि झालं त्याचं सोल्युशन. ओके. नंतर क्वेश्चन नंबर 1B. आता 1B जर पाहिला तर हा डायरेक्टली नॉन एक्झॅक्टच्या रूल 2 च्या फॉर्म मध्ये, कारण नॉन एक्झॅक्ट मध्ये रूल 2 जो असतो त्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये ज्या टर्म येतात त्या टर्म्स कशा येतात, xy च्या प्रोडक्ट फॉर्म मध्ये येतात. म्हणजेच काय, xy येतो किंवा x2y2 येतो किंवा x3y3. अशा प्रकारच्या टर्म जर आल्या तर समजायचं आपल्याला हा रूल 2 लागणार आहे. एक्झाम्पल पाहिल्या क्लिक झालं पाहिजे की हा रूल 2चं एक्झाम्पल आहे. मग इथे बघा, आधी आपण शो करतोय एक्झॅक्ट नाही इथे सुद्धा तीच मेथड वापरतोय बघा. सगळ्यात आधी m आणि n फाइंड आउट केले. गिवन एक्झाम्पल मधनं m आणि n काढले. चेक. m मीन्स हा आणि n मीन्स तो. m आणि n आल्यानंतर इथे आपण दोघांचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह m चा आणि n चा विथ रिस्पेक्ट टू x आणि y सेम नाहीये बघा. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे म्हणून आपलं कंक्लुजन काय आहे, नॉट एक्झॅक्ट. नॉट एक्झॅक्ट आलंय म्हणून आपण काय करतो, ह्या केसमध्ये आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी आपल्याकडे किती रूल आहे, 4. तर 4चा पहिला रूल जो आहे तो कधी वापरतो आपण, होमोजिनियस असेल तर. पण इथे डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस नाहीये कारण डिग्री सेम नाहीये. बघा, डिग्री सेम आहे का एक्झाम्पल मध्ये, नाही. चेक. डिग्री किती आहे, 2 आणि 3 टोटल 5. डिग्री 1 आणि 2 किती, 3. म्हणजे डिग्री सेम नाही म्हणजे होमोजिनियस नाहीये. होमोजिनियस नाही याचा अर्थ रूल 1 पण गेला. मग ऑब्व्हियसली आपण कुठं जाणार, रूल 2 ला. तर रूल 2 च्या फॉर्म मध्ये का दिसतोय तो, कारण तुमच्याकडे जो पॅटर्न एक्झाम्पलचा तो ह्या फॉर्म मध्ये येतोय बघा. फंक्शन ऑफ xy म्हणजे काय, तर ब्रॅकेट मध्ये तुमच्याकडे फक्त आणि फक्त अशा टर्म दिसल्या पाहिजे. कोणत्या,
एक्स वायच्या टर्म म्हणजे एक्स आणि वायचा प्रोडक्ट दिसला पाहिजे आणि त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला डिग्रीज ऑफ एक्स आणि डिग्री ऑफ वाय शुड बी सेम. म्हणजे बघा इथं जर एक्स असेल तर बाजूला वाय असेल आणि एक्सची आणि वायची पॉवर काय असली पाहिजे सेम. इथे पण बघा एक्स आहे वाय दोघांची पॉवर सेम आहे म्हणून आपण कोणता रूल वापरला रूल 2 आणि रूल 2 वापरून इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा. हा फॅक्टर आला तर हा फॅक्टर फक्त डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करून द्यायचा आणि मल्टिप्लाय केल्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करून त्याचं जनरल सोल्युशन काढायचं. तर लक्षात ठेवा जर डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट नसेल तर काय करायचं आहे आधी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा. इंटिग्रेटिंग फॅक्टर आला तो फॅक्टर गिवन डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा. मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन करून जे काही डिफरन्शियल इक्वेशन येणार त्याचं जनरल सोल्युशन काढायचं. ठीक आहे. आणि नंतर क्वेश्चन नंबर 3 सी. काय क्वेश्चन नंबर सी. आता इथे बघा हे एक्झाम्पल पहिल्या क्लिअर होते की ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसतंय बघा तुम्ही बर्नॉलीचा फॉर्म वापरू शकता. मग बर्नॉलीचा फॉर्म वापरण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं तर आपल्याला पाहिजे असतं अशी एक टर्म इथं की ज्या टर्म मध्ये तुम्हाला बाजूला एक डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे समजा राईट हँड साईडला तुमच्याकडे कोणत्या टर्म आहे कॉस वाय आणि कॉस स्क्वेअर एक्स. आता इथे dy बाय dx आहे ना तर राईट साईडला लक्षात ठेवा तुमच्याकडे फक्त आणि फक्त कोणती टर्म शिल्लक पाहिजे एक्स वाली टर्म पाहिजे कॉस वाय वाली नको. मग कॉस वायच्या टर्मने डिवाइड करून टाकायचं. कॉस वायच्या टर्मने जर डिवाइड केलं तर तुम्हाला डायरेक्टली बर्नॉलीचा टाईप 2 दिसतोय बघा. तर बर्नॉलीच्या टाईप 2 मध्ये आणलं त्याला बघा. आता इथे जर कॉस वायने जर डिवाइड केलं तर तुम्हाला ही टर्म मिळते बघा हे डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे डिफरन्शियल इक्वेशन जर पाहिलं तुम्ही तर हे स्टँडर्ड बर्नॉली टाईप मध्ये येतं. स्टँडर्ड बर्नॉली टाईप काय सांगतो की या ठिकाणी तुम्हाला एक अशी टर्म ऍडजस्ट होईल इथे dy बाय dx नंतर एक अशी टर्म दिसेल की ज्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म मध्ये प्रेझेंट असणार. काय अशी टर्म दिसेल तुम्हाला इथं की ज्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे ज्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. तुम्ही ही पेपर सोल्युशनची आत्ता व्हिडिओ बघताय आणि उद्याचा जो इनसेमचा पेपर आहे मला माहिती आहे मला खात्री तुम्हाला ही व्हिडिओ आवडते खूप फायदा होतोय. आणि उद्याच्या इनसेम पेपरमध्ये बघा हे जे शिकवलंय सरांनी हेच पेपरला येणार आहे याच पॅटर्नचा पेपर असेल. सो मित्रांनो हाच विषय तुम्हाला अजून इथे पेपर सोल्युशनने तर तुमचं काम होतंय पण हा विषय अजून डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या पर्पल ॲड ऍप मध्ये तुम्ही गेले हे पेपर सोल्युशन आहे याची पीडीएफ आहे पूर्ण रिटर्न पीडीएफ पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर सगळं फक्त ऑफोर्डेबल प्राइस मध्ये एका क्लिकवर सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. पुस्तक घेऊ नका कुणाला भेटू नका कॉलेजला जाऊ नका फक्त पर्पल ॲड ऍप घ्या पर्पल ॲडचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची या सब्जेक्टची इन सेम स्कोर करा. तसंच आता सबस्क्रिप्शन घेतलं 27 ला पेपर संपताय 28 पासून तुम्ही लगेच कामाला लागा. सबस्क्रिप्शन आता घेतल्याने इन सेमचा अभ्यास होऊन जाईल आणि पुढे जून मध्ये एक्झाम आहे. जूनच्या एक्झाम पर्यंत 2 महिने तुम्ही त्याच्यावर अभ्यास करशाल. सो लगेच 28 मार्च पासून कामाला लागा. एंड सेमच्या अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर बघून कॉलेजच्या आधी इथूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि एंड सेम पण तुमची लगेच स्कोर करा. सो नक्की पर्पल ॲड ऍप डाउनलोड करा आणि तुमचा हा सब्जेक्ट स्कोर करा. ज्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह बाजूला प्रेझेंट असणार आहे बघा. इथे जर सेक वाय पाहिला तुम्ही तर सेक वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक वाय इंटू टॅन वाय आणि ते बाजूला प्रेझेंट आहे बघा इकडं म्हणून आपण त्याला बर्नॉली म्हणतो. या डिफरन्शियल इक्वेशनला बर्नॉलीचा टाईप म्हणतो का कारण एक अशी टर्म तुम्हाला दिसते इथे की ज्याचं बाजूला डेरिव्हेटिव्ह आहे. मग त्या केसमध्ये आपण काय करतो ह्या टर्मला आपण पुट करतो. इथे डेरिव्हेटिव्ह कोणाच्या बाजूला प्रेझेंट आहे सेक वायचं बघा सेक वायचा डेरिव्हेटिव्ह इकडे बाजूला प्रेझेंट आहे म्हणून मी काय करणार हा सेक वायला मी पुट करणार यू पुट केल्यावर डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट करून जे काही डिफरन्शियल टर्म येईल ती डिफरन्शियल टर्म आणि पुट केलेली टर्म या दोघांचा वापर गिवन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये करायचा. बघा आता सेक वाय इंटू टॅन वाय dy बाय dx याची व्हॅल्यू डायरेक्टली काय मिळते du अपॉन dx म्हणजे हा पूर्ण टर्म गेला. त्यानंतर सेक वायच्या जागेवर u येणार आहे म्हणजे इथे काय मिळणार आहे फक्त
tan x इंटू यू. इथे काय करा, tan x ला ब्रॅकेट द्या, जेणेकरून तो दिसताना काय दिसेल, लिनियर इन यू दिसेल. ठीक आहे, म्हणजे du अपॉन dx प्लस tan x इंटू यू इक्वल टू cos स्क्वेअर x. जर नीट वाचलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल का du बाय dx प्लस समथिंग यू इक्वल टू समथिंग, दॅट समथिंग आर p अँड q. म्हणजे हा लिनियर इन काय झाला, u झाला, कारण du बाय dx. मग लिनियर इन यू जर राहिला तर त्याचा p आणि q कसं काढतो आपण, तर p म्हणजे काय, तर p म्हणजे u चा कोएफिशियंट. मग u चा कोएफिशियंट कोण आहे, tan x. नंतर q म्हणजेच कोण, राईट हँड साइड, दॅट इज cos स्क्वेअर x. p आणि q आले की आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या फॉर्म्युल्यात पुट करतो आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतो. नंतर जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर पुट करून जनरल सोल्युशन काढतो. ओके, नंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा तेच आहे बघा, 3 डिफरन्शियल इक्वेशन आहेत. पहिले डिफरन्शियल इक्वेशन पाहताच कळतं आपल्याला की हे बर्नौलीचं डिफरन्शियल इक्वेशन आहे, कारण बर्नौलीचा टाइप हा 2 आहे. ओके, dx अपॉन dy इक्वल टू एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. याच्यामध्ये तुम्ही याला लिनियर इन एक्स करू शकतात, लिनियर इन एक्स. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, बर्नौलीच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करून घ्या त्याला. नंतर डिवाइडिंग बाय एक्स स्क्वेअर करा, तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. त्यात सेकंड एक्स टर्मला यू पुट करायचं, डिफरन्शिएट करायचं आणि याचा वापर गिवन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये करून त्याला लिनियर बनवायचं. आणि लिनियर एकदा की झालं, ते बघा लिनियर एकदा की झालं की मग याला माहिती आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं, कारण हे लिनियर इन काय झालंय, यू. आणि लिनियर इन यू ला सॉल्व्ह करण्यासाठी आपली तीच मेथड काय, पी घ्या, क्यू घ्या, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा, जनरल सोल्युशन काढा आणि रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ जे तुम्ही पुट केले ते. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर 2 चा बी. आता 2 चा बी जर पाहिला तर तुम्हाला एकदम क्लिअर दिसतंय का लिनियर आहे. बघा का लिनियर आहे, कारण तुम्ही इथं जर एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं तर तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिसतंय बघा, dy अपॉन dx प्लस समथिंग y इक्वल टू समथिंग, dy बाय dx प्लस समथिंग y इक्वल टू समथिंग. y चा जो कोएफिशियंट आहे तो झाला p आणि राईट हँड साइड जो आहे तो झाला तुमचा q. अशा प्रकारच्या डिफरन्शियल इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन y. मग ते आल्यानंतर इथे सुद्धा तेच करायचंय, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढा आणि तो फॅक्टर काढल्यानंतर जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला वापरून जनरल सोल्युशन काढा. ठीक आहे, आणि याचा सी. आता याचा सी जर पाहिला तुम्ही तर तो नॉन एक्झॅक्ट आहे बघा, का तर इथे एक्झॅक्ट येत नाही. ते एक्झॅक्ट का नाही येते, कारण एमचा आणि एनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम नाहीये. मग ते सेम नाहीये म्हणून आपण काय करतोय, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढतोय. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी आपल्याकडे किती रूल आहे, 4 पैकी पहिला आणि दुसरा चालत नाही, म्हणून आपण तिसरा किंवा चौथा घेतोय. मग चौथा रूल इथे अप्लाय होतोय बघा, सॉरी हा तिसरा रूल आहे. तिसऱ्या रूल मध्ये आपण काय करतो, या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढतो आणि या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ही तुम्हाला पूर्णपणे एक्सच्या फॉर्म मध्ये आली पाहिजे. बघा इथे एक्सच्या फॉर्म मध्ये येते, म्हणून थर्ड रूलच्या अनुसार इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला, तो फॅक्टर मल्टिप्लाय केला गिवन डिफरन्शियल इक्वेशनला आणि त्याला मल्टिप्लाय करून काय फाइंड आउट केलं, जनरल सोल्युशन. ठीक आहे, सिमिलरली नाही, क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये फर्स्ट कंडिशन घ्यायची, टेबल बनवायचा. टेबल वरून सगळ्यात पहिल्यांदा इनिशियल कंडिशन घ्या, इनिशियल कंडिशन वरून सी काढा, सी काढला त्यानंतर सेकंड कंडिशन वरून के काढा, के काढला त्यानंतर थर्ड कंडिशन मध्ये जे क्वेश्चन मार्क आहे तो काढा, क्वेश्चन मार्क फाइंड आउट केला आणि न्यूटन लॉ सॉल्व्ह झाला. ठीक आहे, त्यानंतर बी. आता हा तरी इलेक्ट्रिकलचा एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रिकल सर्किटचा. ओके, मग या सर्किटच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतो बघतो, डिफरन्शियल इक्वेशन दिले का त्यांनी, नाही दिले म्हणून आपण फॉर्म केलं. का, कारण त्यांनी गिवन नाही. डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं वापरलं इथे आपण, आर एल सर्किटचं. मग आर एल सर्किटचं डिफरन्शियल इक्वेशन घ्या, त्याला लिनियर बनवा म्हणजे काय, लिनियर इन आय बनवा. लिनियर इन आय बनवलं त्याला बघा, मग त्याचाच इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला, त्याचा जनरल सोल्युशन घेतोय, त्याचा जनरल सोल्युशन काढलं आणि जनरल सोल्युशन काढल्यानंतर कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची, कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट करायची आणि नंतर त्यांनी विचारला आहे टाइम. पण कोणत्या वेळेला त्यांनी टाइम विचारलाय बघा, इथे काय म्हटलंय, त्यांनी टाइम फाइंड आउट करायला विचारलंय. क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की शो दॅट एल अपॉन आर लॉग 2 सेकंड मध्ये टाइम
करंट बिल्डअप टू इट्स हाफ थेरेटिकल मॅक्सिमम व्हॅल्यू. म्हणजेच काय, करंटला त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूला पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो एवढा, म्हणजे टाइम शो करायचा. मग शेवटी आपण काय केलं, टाइम शो करण्यासाठी त्याची थेरॉटिकल मॅक्सिमम व्हॅल्यू काढली, ती पुट केली आणि ह्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून टाइम फाइंड आउट केलाय. ओके. नंतर सी, याचा सी काय आहे, रेक्टिलिनियर. रेक्टिलिनियरचा एक्झाम्पल आहे बघा. त्यात आपण काय करतो, फक्त बघतो, इक्वेशन फॉर्म करायचं न्यूटन सेकंड लॉचा वापर करून, त्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणायचं, आणल्यानंतर इंटिग्रेट करायचं, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची, इनिशियल कंडिशन पुट करून थोडं सिम्प्लिफाय करायचं आणि तुम्हाला रिक्वायर्ड इक्वेशन मिळून जातं. ओके. नंतर 4A. 4A मध्ये त्यांनी ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी विचारली. आता एक्झाम्पल मध्ये बघा, आपलं सिंपल एक्झाम्पल आहे XYच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय, तर इथे तुम्ही कार्टेशियन कर्वचा वापर करणार, म्हणजे त्याचे रूल्स वापरणार. सगळ्यात आधी डिफरन्शिएट करायचं, मग रिप्लेस करायचं, रिप्लेस केल्यानंतर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आपण सॉल्व्ह करायचं आणि जे काही येईल ते त्याला तुमचं ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. ठीक आहे. नंतर 4B. इथे सुद्धा बघा सर्किटच एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रिकल सर्किट, ज्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. ओके. डिफरन्शियल इक्वेशन त्यांनी दिलं आहे का, नाही दिले. डिफरन्शियल इक्वेशन त्यांनी दिलेलं नाहीये. आपण बघायचं, आर आणि सी चा वापर झालाय बघा. इथे जर पाहिलं, कंडेन्सरचा वापर झालाय C फॅरेड आणि R चा वापर झालाय, म्हणून आपण RC चा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म केलं. त्यावरनं तुम्ही त्याचे इंटिग्रेटिंग फॅक्टर काढलं, इंटिग्रेटिंग फॅक्टरचा वापर झाला, मग जनरल सोल्युशन काढलं आणि जनरल इथे इंटिग्रेटिंग फॅक्टर काढल्यानंतर जनरल सोल्युशन काढलं बघा. जनरल सोल्युशन मध्ये C ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी इनिशियल कंडिशनचा वापर केला, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढली आणि सॉल्व्ह करून रिक्वायर्ड इक्वेशन मिळालं बघा. ओके. लास्ट क्वेश्चन नंबर 4C. हा सोपा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन याचा आहे, हीट ट्रान्सफरचा. त्यामध्ये त्यांनी विचारलेलं असतं, फाइंड द अमाऊंट ऑफ हीट लॉस पर आवर. ओके. मग आपल्याला पर आवर विचारलंय ना, म्हणून आपण पर सेकंड काढतो. पर सेकंड टू आर जाण्यासाठी 60 2 वेळा मल्टिप्लाय करायचं. किती, 2 वेळा, कारण पर आर विचारले. ठीक आहे. आणि त्यांनी काय म्हटलंय, फ्रॉम अ सेंटीमीटर लेंथ ऑफ पाईप. ओके. तर इथे इक्वेशन, फुरियर लॉचं इक्वेशन घेतलं, त्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणलं, इंटिग्रेट करायचं लिमिट गिवन मध्ये, इंटिग्रेट करून क्यू फाइंड आउट करायचा आणि क्यू फाइंड आउट करून जो काही क्यू आलेला आहे त्या क्यूला 60 × 60 × 100 मल्टिप्लाय करायचं. आता 100 का मल्टिप्लाय केलाय, त्याचं कारण डिफरन्शियल इक्वेशन आपल्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी अ मीटर लेंथ पाईप असेल बघा. एक्झाम्पल मध्ये इथे क्वेश्चन नंबर 4, फ्रॉम अ मीटर लेंथ पाईप बघा. म्हणजे त्यांनी हीट लॉस 1 सेंटीमीटर साठी पण विचारली आणि 1 मीटर साठी पण. मग आपण काय करणार, आधी सेंटीमीटर साठी फाइंड आउट करणार आणि जे काही आन्सर आले त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टोटल पाईप समजा 1 मीटरचा आहे, तर 1 मीटरच्या पाईप मध्ये आपण काय करतो, त्याचा 1 सेंटीमीटर पोर्शन घेतो, त्याच्यासाठी हीट लॉस काढतो आणि त्याच्यासाठी जी काही हीट लॉस झाली त्याला आपण कन्वर्ट करतो टोटल त्याच्या लेंथने. तर त्या पाईपची लेंथ समजा 1 मीटर आहे, तर आपण 1 सेंटीमीटरचं कन्वर्जन 1 मीटर पर्यंत करण्यासाठी आपण शेवटच्या आन्सरला कितीने मल्टिप्लाय करतो, 100 ने. सो बघा, इथे आपण शेवटी 1 सेंटीमीटर साठी जी काय आली हीट लॉस ती काढली आणि त्यानंतर इथे हीट लॉस 1 सेंटीमीटर साठी ही काढली. त्यानंतर 60 × 60 का, कारण त्यांनी पर आवर विचारले, पर मिनिट विचारलं असतं तर मी फक्त एकदा 60 घेतला असता. पर आवर आहे म्हणून 2दा 60 आणि मीटर लेंथ काय आहे, 1 मीटर. मग 1 मीटर म्हणजेच काय, 100 सेंटीमीटर. मग त्या 100 सेंटीमीटर पैकी फक्त 1 सेंटीमीटर साठी एवढी लॉस झाली आणि 100 सेंटीमीटर साठी एवढी लॉस झाली. ओके. तर अशा प्रकारे हा इन्सेप्टचा पेपर सॉल्व्ह केलाय आपण. मार्च 2020 चा पेपर आहे.
ठीक आहे. तुम्ही ही पेपर सोल्युशनची आता व्हिडिओ बघताय आणि उद्याचा जो इनसेमचा पेपर आहे मला माहिती आहे, मला खात्री तुम्हाला ही व्हिडिओ आवडते, खूप फायदा होतोय. आणि उद्याच्या इनसेम पेपरमध्ये बघा हे जे शिकवलंय सरांनी हेच पेपरला येणार आहे, याच पॅटर्नचा पेपर असेल. सो मित्रांनो, हाच विषय तुम्हाला अजून इथे पेपर सोल्युशनने तर तुमचं काम होतंय, पण हा विषय अजून डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या पर्पल ॲड ॲप मध्ये तुम्ही गेले, हे पेपर सोल्युशन आहे, याची पीडीएफ आहे, पूर्ण रिटर्न पीडीएफ, पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर सगळं फक्त अफोर्डेबल प्राइस मध्ये एका क्लिकवर सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. पुस्तक घेऊ नका, कुणाला भेटू नका, कॉलेजला जाऊ नका, फक्त पर्पल ॲड ॲप घ्या, पर्पल ॲडचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची या सब्जेक्टची इन सेम स्कोर करा. तसंच आता सबस्क्रिप्शन घेतलं, 27 ला पेपर संपताय, 28 पासून तुम्ही लगेच कामाला लागा. सबस्क्रिप्शन आता घेतल्याने इन सेमचा अभ्यास होऊन जाईल आणि पुढे जून मध्ये एक्झाम आहे, जूनच्या एक्झाम पर्यंत 2 महिने तुम्ही त्याच्यावर अभ्यास करशाल. सो लगेच 28 मार्च पासून कामाला लागा. एंड सेमच्या अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर बघून कॉलेजच्या आधी इथूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि एंड सेम पण तुमची लगेच स्कोर करा. सो नक्की पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि तुमचा हा सब्जेक्ट स्कोर करा.